आणि आता वेळ झाली आहे गेस्ट सेंटरला जाण्यासाठी आणि तिथे नवी दिल्लीतून आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ कायदेतज्ञ आणि सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. शिंदेजी, आपलं स्वागत आहे. आरक्षणाची जी मर्यादा आहे ती 75% म्हणजे अगदी 50 वरून 75% नेण्यासाठी आपल्याला कायदेशीर दृष्ट्या काही करता येऊ शकतं का? बघा, आपली जी राज्यघटना आहे त्याच्याप्रमाणे SC ST प्रवर्गाला हे 23% आरक्षण दिलं गेलेलं आहे. 15 आणि 7.5% ते राज्यघटनेत च्या मार्फत दिलं गेलेलं आहे. जे 27% आरक्षण आपल्याला मंडल कमिशन तर्फे देण्यात आलं. एका एक्झिक्युटिव्ह ऑर्डर मार्फत गव्हर्नमेंटनी ते आदेश काढला आणि 27% मंडल कमिशनच्या विरुद्ध खूप आंदोलनं झाले. काही लोक सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाने इंदिरा साहनी जजमेंट ही फेमस केस आहे, त्याच्यात सांगितलंय की आता 23 + 27 50-51 झालेलं आहे, ह्याच्या पुढे तुम्ही जाऊ शकत नाही. सुप्रीम कोर्टाने सांगितलं. राज्यघटना त्याच्यावर काय म्हणत नाही. आणि जर तुम्ही जाणार असला कुठलं राज्य तर तुम्ही आम्हाला व्यवस्थित पुरावे निशा तुम्ही नीट ट्रिपल टेस्ट फॉलो करा, त्याचे व्यवस्थित पुरावे द्या आणि जर कोर्टात आलं तर दॅट इज सब्जेक्ट टू ज्युडिशियल रिव्ह्यू. तर त्यामुळं जर पार्लमेंटला हे करायचं असलं, आरक्षणाची मर्यादा वाढवायची असली तर त्यांना कोणच थांबवू शकत नाही. ती तुम्ही 70% करू शकता, 75% करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला घटना दुरुस्ती करावी लागेल आणि घटना दुरुस्तीनंतर ते अंमलात येईल. म्हणजे जर काही आता आपले जे आत्ताचे लीडर ऑफ ऑपोजिशन आहेत त्यांचं म्हणणं आहे की ते सरकारमध्ये आल्यावर ते आरक्षणाची मर्यादा वाढवतील, त्यांना कोण थांबवू शकत नाही. NCP शरदचंद्र पवारचे अध्यक्ष आहेत, त्यांचं म्हणणं आहे की सरकारने 75% करावं, आम्ही त्याला समर्थन देऊ. पण आता सरकार हे करेल का? कारण आरक्षणाच्या बाजूनी पण लोक आहेत आणि विरोधात पण लोक आहेत. आता तुम्ही बघितलं असेल EW आरक्षण हे 10% देण्यात आलेलं आहे एका घटना दुरुस्ती मार्फत आणि ती घटना दुरुस्ती सुप्रीम कोर्टात म्हणजे ती घटना दुरुस्ती झाली त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टात ते चॅलेंज पण करण्यात आलं, पण सुप्रीम कोर्टाने ते उचलून धरलं. त्यामुळे तसं पण आपण 50च्या वर गेलेलो आहोत. काही राज्यांनी प्रयत्न केला त्यांच्या राज्यात आरक्षण वाढवायचा, खूप राज्यांनी प्रयत्न केला. आता तुम्हाला आठवत असेल महाराष्ट्राने पण प्रयत्न केला. 18 मध्ये 21 मध्ये सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिली की नाही, हा तुमचा रिपोर्ट आम्हाला व्यवस्थित वाटत नाहीये आणि मराठा समाज हा सोशली आणि इकॉनॉमिकली कसा इकॉनॉमिकली सोशली कसा बॅकवर्ड आहे हे तुम्ही दाखवू शकत नाहीये. त्यामुळे मग आपल्या महाराष्ट्र सरकारने नवीन एक विधेयक पास केलेलं आहे. आता ते परत ते आरक्षण बहाल आहे, मराठा आरक्षण, पण ते पण SEBC आरक्षण मुंबई हायकोर्टात चॅलेंज खाली आहे आणि ते पण सुप्रीम कोर्टात येईल. त्यामुळे कन्फर्म कुठलं तामिळनाडू सोडून कुठलं आरक्षण 50च्या वर झालेलं नाहीये. पण जर केंद्र सरकारलाच ऑल ओव्हर इंडिया आरक्षणाचा प्रतिशत वाढवायचा असेल तर त्यांना कोण थांबवू शकत नाही. पण कुठलं केंद्र सरकार ही स्टेप घेईल? आता जे ऑपोजिशन मध्ये आहेत ते म्हणतायत, पण ते जर सत्तेत आले तरी ते हे करतील का? तर ते सरकारचा प्रेरॉगेटिव्ह आहे. पण 50% मर्यादा ही फक्त कोर्टाने एका केसमध्ये सांगितलेली आहे, ती काय सॅक्रोसॅन्क्ट नाहीये. जर सरकारने ठरवलं की आम्हाला जास्त मर्यादा करायची आहे तर तुम्ही तसं विधेयक पास करा, घटना दुरुस्ती करा, 60% करा, 70 करा, 75 करा. कारण सरकार जे ठरवतं दॅट इज द विल ऑफ द पीपल. आणि जर सरकारनेच ठरवलं आणि घटना दुरुस्ती केली तर आरक्षणाची मर्यादा ही वाढू शकते. कारण इंदिरा साहनी जजमेंट म्हणती 50-51%. राज्यघटनेत तसं कुठंच म्हणलेलं नाही. राज्यघटना आपल्याला SC ST ला देती 23%. ते पण आपण दर 15 वर्षांनी अमेंडमेंट करून वाढवत चाललेलो आहोत ते आरक्षण SC STचं. आणि मंडल कमिशननी 27% आरक्षण हे दिलेलं आहे OBC समाजासाठी. EWSचं आत्ताच्या सरकारने एक आरक्षण दिलं आहे 10%. ते केंद्र सरकारने मान्य केलं, पास केलं, घटना दुरुस्ती झाली आणि त्याच्यात पण कोर्टात ते चॅलेंज झालं, पण कोर्टाने त्याच्यात हस्तक्षेप करण्यास टाळला. आता जर केंद्र सरकारने आरक्षण वाढवलं, समजा जसं काहींची मागणी आहे 60 करा, 70 करा, 75, तर ते करू शकतील. घटना दुरुस्ती पण होईल, कोणतरी कोर्टात जाईल. पण मला नाही वाटत जर केंद्र सरकारने हे ठरवलं तर मग कोर्ट त्याच्यात हस्तक्षेप करेल. कारण तुम्हाला माहिती आहे EWS मध्ये पण काही लोक कोर्टात गेले होते, पण कोर्टाने ते उचलून धरलेलं आहे आरक्षण. तर जर सरकारने ठरवलं की आरक्षणची मर्यादा वाढवायची आहे, 50 वरून 60, 70, 72, 75 करायची आहे, तर ते करू शकतात आणि कोर्ट पण पेटिशन एंटरटेन करेल. पण ह्याच्यात हस्तक्षेप मला नाही वाटत करेल, कारण केंद्र सरकारचा तो निर्णय आहे. अच्छा, म्हणजे जर केंद्र सरकारनं आरक्षण मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय घेतला
तर तो सुप्रीम कोर्टात टिकू शकेल का? पण साहजिकच आहे ना, घटना दुरुस्ती केली तर आव्हान दिलं जाईल आणि रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन कोर्टाचं काय म्हणणं होतं, 50% जास्त केलं तर तुम्ही वंचितांना तर आरक्षण देताय, पण ज्यांना आरक्षण लागू नाहीये त्यांना तुम्ही वंचित नका करू त्याच्यापासून. तर जर ही मर्यादा वाढवली गेली आहे तर साहजिकच आहे ओपन वाल्यांवर त्याच्यावर हे येईल, ओपन वाल्यांना थोडा त्रास होईल त्याच्यासाठी. तर कुठलं केंद्र सरकार, मागणी कोणीही करू शकतं, आपली डेमोक्रेसी आहे, लोकशाही आहे, पण कुठलं केंद्र सरकार हे पाऊल घेईल का? कारण त्यांना पण मतांची आवश्यकता असते आणि हे जर वाढवलं तर कोर्टात चॅलेंज, मी जसं म्हणलं, चॅलेंज होऊ शकतं. पण मला नाही वाटत जर केंद्र सरकारने घटना दुरुस्ती मार्फत आरक्षणाचा टक्का जर वाढवला तर मग कोर्ट पेटिशन एंटरटेन करू शकतं, ऐकेल, पण हस्तक्षेप करणार नाही. कारण मी जसं सांगितलं, EWS मध्ये त्यांनी वाढवलंय, 10% आरक्षण 50च्या वर दिलंय आणि सुप्रीम कोर्टाने ते उचलून धरलेलं आहे. धन्यवाद सिद्धार्थ शिंदेजी. आपण आरक्षण मर्यादेत वाढ करण्याबाबतच्या ज्या कायदेशीर बाबी आहेत त्या अगदी सुलभपणे आम्हाला समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.